चांदमल ताराचंद बोहरा महाविद्यालय आयोजित रसिक लालजी एम धारीवाल सामान्य ज्ञान परीक्षा 2026 18 जानेवारी 2026 कनिष्ठ महाविद्यालय गट. प्रश्न पहिला. 2025च्या सुरुवातीला पुण्यात कोणत्या आरोग्य समस्येच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ झाली, ज्यामुळे राज्य आरोग्य विभागाने तपास सुरू केला? उत्तर, गिलियन बर्ग सिंड्रोम अर्थात जीबीएस. अलीकडे डब्ल्यूएचने निकृष्ट दर्जाची म्हणून कोणत्या भारतीय कप सिरपला ध्वजांकित केले? उत्तर, कोल्ड्रिफ. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन 2025 मध्ये पुरुष एकेरीचे विजेते कोण ठरले? उत्तर, जानिक सिनर. मनिला येथे झालेल्या मिसेस युनिव्हर्स 2025 स्पर्धेची विजेती कोण? उत्तर, सिरी सिंग. आयसीसी महिला विश्वचषकाच्या 13व्या आवृत्तीचे विजेतेपद भारताने जिंकले. हे भारताचे कितवे विजेतेपद होते? उत्तर, पहिले. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? उत्तर, स्त्री 2. पीएम वाणी योजना कोणत्या संस्थेने सुरू केली? उत्तर, दूरसंचार विभाग. 2025 मध्ये भारतात कोणत्या नवीकरणीय ऊर्जा स्रोतामध्ये सर्वाधिक वाढ झाली? उत्तर, सौर ऊर्जा. 2025च्या सुरुवातीला मध्य पूर्वेतील संकटातील शांतता चर्चांचा केंद्रबिंदू कोणता देश प्रदेश होता? उत्तर, इस्रायल पॅलेस्टाईन. 2025 मध्ये कोणत्या भारतीय राज्याने मोठ्या डिजिटल शिक्षण सुधारणा सुरू केल्या? उत्तर, महाराष्ट्र. 2025 मध्ये जागतिक पातळीवर धोरण चर्चामध्ये कोणते तंत्रज्ञान प्रबळ ठरते? उत्तर, कृत्रिम बुद्धिमत्ता. 2025 मध्ये महाराष्ट्राच्या नव्या AI आधारित डिजिटल शिक्षण उपक्रमासाठी प्रमुख केंद्र म्हणून कोणत्या शहराची घोषणा करण्यात आली? उत्तर, पुणे. 2025 मध्ये महाराष्ट्राने मेट्रो प्रकल्पांचा विस्तार प्रामुख्याने कोठे जाहीर केला? उत्तर, मुंबई महानगर प्रदेश. 2025 मध्ये दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्रातील कोणत्या भागाकडे विशेष लक्ष देण्यात आले? उत्तर, मराठवाडा. 2025 मध्ये ग्रामीण रोजगारासाठी महाराष्ट्राचा प्रमुख भर कोणत्या योजनेवर होता? उत्तर, मनरेगा. खालीलपैकी कोणते भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य आहे? उत्तर, लिखित संविधान. समतेशी संबंधित मूलभूत अधिकार कोणता आहे? उत्तर, समतेचा अधिकार. भारतीय धर्मनिरपेक्ष देश आहे कारण तो सर्व धर्मांना समान वागणूक देतो. कायद्याचे राज्य या संकल्पनेचा अर्थ काय आहे? उत्तर, कायद्याची सर्वोच्चता. भारतामध्ये निवडणुका कोणती संस्था घेते? उत्तर, निवडणूक आयोग. लोकशाहीचा शब्दशः अर्थ काय आहे? उत्तर, लोकांचे राज्य. संविधानाला कोणता भाग मूलभूत हक्कांशी संबंधित आहे? उत्तर, भाग 3. लोकसभेचा कार्यकाळ किती असतो? उत्तर, 5 वर्ष. भारताचे पंतप्रधान कोण नियुक्त करतो? उत्तर, राष्ट्रपती. मूलभूत कर्तव्यांची संकल्पना कुठून घेतली आहे? उत्तर, रशिया सोव्हिएत संघ. भारताचे राष्ट्रपती पदसिद्ध अध्यक्ष कोणाचे असतात? उत्तर, राज्यसभा. भारतामधील एकेरी नागरिकत्वाची संकल्पना कुठून घेतली आहे? उत्तर, इंग्लंड. लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? उत्तर, 25 वर्ष. केंद्रीय लोकसेवा आयोगाची नियुक्ती कोण करतो? उत्तर, राष्ट्रपती. भारतीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार लागू केली जाते? उत्तर, कलम 352. सिंधू संस्कृतीतील घरांचे प्रमुख वैशिष्ट्य काय होते? उत्तर, भाजलेल्या विटांचे बांधकाम. आर्यांचा प्रमुख व्यवसाय कोणता होता? उत्तर, शेती व पशुपालन. महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात कितवा क्रमांक लागतो? उत्तर, 3रा. एलोरा येथील कैलास मंदिर कोणत्या शिल्पकलेचे उदाहरण आहे? उत्तर, बेसॉल्ट खडकात कोरलेले एक शिलात्मक मंदिर. विजापूरचा प्रसिद्ध गोल घुमट कोणत्या शिल्पकलेचे उदाहरण आहे? उत्तर, इंडो इस्लामिक शैली. 1857च्या उठावाची सुरुवात कोठे झाली? उत्तर, मेरठ. बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने केली? उत्तर, लॉर्ड कर्झन. होम रूल चळवळ कोणाशी संबंधित आहे? उत्तर, लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट. दांडी
मार्च कोणत्या चळवळीचा भाग होता? उत्तर सविनय कायदेभंग चळवळ. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता या पदवीने कुणी संबोधले? उत्तर सुभाषचंद्र बोस. पाण्याची रासायनिक भर कोणत्या प्रक्रियेत होते? उत्तर जलीकरण. खालीलपैकी कोणती प्रक्रिया क्षय प्रक्रिया आहे? उत्तर अपक्षरण. वाळवंटी प्रदेशात भूछत्र खडकाची निर्मिती टिंबटिंब प्रक्रियेमुळे होते. उत्तर अपघर्षण. जेव्हा नदी प्रवाहाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मुख्य प्रवाहात भरपूर पाणी येते तेव्हा नदीची झीज माथ्याच्या दिशेने सुरू होते त्यास टिंबटिंब म्हणतात. उत्तर शीर्षवर्ती अपक्षरण. खालीलपैकी कोणता घटक जागतिक तापमानवाढीस कारणीभूत आहे? उत्तर कार्बन डायऑक्साईड. खालीलपैकी कोणते पृथ्वीच्या अंतर्गत शक्तीचे उदाहरण आहे? उत्तर ज्वालामुखी. लक्षद्वीपचे भौगोलिक स्थान काय आहे? उत्तर अरबी समुद्र. उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेशांना टिंबटिंब म्हणतात. उत्तर सव्हाना. रस्ता, रेल्वे, कालवा किंवा नदीकाठी होणाऱ्या वसाहती टिंबटिंब प्रकारच्या असतात. उत्तर रेषीय वसाहती. प्राथमिक आर्थिक क्रियांमधून मिळवलेले उत्पादन टिंबटिंब प्रकारच्या आर्थिक क्रियांसाठी कच्चा माल म्हणून वापरले जाते. उत्तर द्वितीय. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज कोणत्या संस्थेकडून लावला जातो? उत्तर केंद्रीय सांख्यिकी कार्यालय. खालीलपैकी कोणते भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य नाही? उत्तर अवजड उद्योगांचे वर्चस्व. छुपी बेरोजगारी म्हणजे काय? उत्तर आवश्यकतेपेक्षा जास्त लोक काम करत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य कार्य कोणते आहे? उत्तर वरील सर्व. सेबीचे पूर्ण रूप काय आहे आणि ते काय नियंत्रित करते? उत्तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया भारतीय भांडवली बाजाराचे नियमन करते. भारताच्या आर्थिक सुधारणा कोणत्या वर्षी सुरू झाल्या? उत्तर 1991. अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? उत्तर ॲडम स्मिथ. भारतातील कृषी क्षेत्राला कर्ज वितरण सर्वाधिक वाटा कोणाचा आहे? उत्तर व्यावसायिक बँका. भारताच्या आर्थिक सर्वेक्षणाचे सादरीकरण कोण करतात? उत्तर अर्थमंत्री. सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय? उत्तर देशांतर्गत उत्पादित वस्तू व सेवांची एकूण किंमत परदेशातून मिळणारे निव्वळ उत्पन्न. जीवशास्त्र म्हणजे काय? उत्तर सजीवांचा अभ्यास. पेशीचा शोध कोणी लावला? उत्तर रॉबर्ट फुक. प्रकाश संश्लेषणात कोणता वायू वापरला जातो? उत्तर कार्बन डायऑक्साईड. प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक रंगद्रव्य कोणते आहे? उत्तर क्लोरोफिल. मानवी हृदयात किती कप्पे असतात? उत्तर 4. लाल रक्तपेशींचे मुख्य कार्य काय आहे? उत्तर ऑक्सिजन वहन. अन्न साखळीची सुरुवात कशापासून होते? उत्तर उत्पादक. न्यूटनने किती गतीचे नियम मांडले? उत्तर 3. बलाचे SI एकक काय आहे? उत्तर न्यूटन. कार्याचे SI एकक काय आहे? उत्तर जूल. प्रकाशाचा वेग सर्वाधिक कोठे असतो? उत्तर निर्वात. द्रव्याच्या किती अवस्था आहेत? उत्तर 3. अमलाची चव कशी असते? उत्तर आंबट. विद्युत प्रवाहाचे SI एकक काय आहे? उत्तर एम्पियर. हरितगृह वायू कोणता आहे? उत्तर कार्बन डायऑक्साईड. नूतनीकरणीय ऊर्जा स्रोत कोणता आहे? उत्तर सौर ऊर्जा. पर्यावरण म्हणजे काय? उत्तर सजीवांच्या भोवतालचा परिसर. खालीलपैकी जैविक घटक कोणता आहे? उत्तर वनस्पती. परिसंस्था कशापासून बनलेली असते? उत्तर जैविक व अजैविक घटक दोन्ही. पृथ्वीवरील ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे? उत्तर सूर्य. वनतोड म्हणजे काय? उत्तर जंगलांची तोड. चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे? उत्तर वनसंवर्धन. खालीलपैकी योग्य अन्न साखळी कोणती आहे? उत्तर गवत, हरिण, सिंह. ध्वनी प्रदूषण कशामध्ये मोजले जाते? उत्तर डेसिबेल. वायुमंडळातील कोणता थर पृथ्वीला अतिनील किरणांपासून संरक्षण देतो?
उत्तर ओझोन थर. राधा ही सीमापेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. 5 वर्षांनंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 7-6 असेल तर सीमाचे आजचे वय किती आहे? उत्तर 25 वर्ष. 54 किमी तास वेगाने धावणारी एक रेल्वे एका खांबाला 20 सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी किती आहे? उत्तर 300 मीटर. पहिल्या 15 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती आहे? उत्तर 1240. एका चाकाने 4.4 किमी अंतराने 400 फेऱ्या पूर्ण केल्या तर त्या चाकाचा व्यास शोधा. उत्तर 3.5 मीटर. एखाद्या वस्तूचा खरेदी भाव 40,000 रुपये आहे. 15% नफ्याने तो वस्तू विकली तर विक्री किंमत किती? उत्तर 46,000 रुपये. मॅथमॅटिक्स या शब्दापासून वेगवेगळे शब्द किती तयार करता येतील? उत्तर 49,89,600. खालीलपैकी सर्वात लहान परिमेय संख्या शोधा. उत्तर -7 किंवा 8. शंकूचे घनफळ 264 cm घन व उंची 7 cm आहे तर त्रिज्या किती? उत्तर 6 सेंटीमीटर. 12 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात तर 20 मजूर रोज 6 तास काम करून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? उत्तर 8 दिवस. पुढील क्रमातील पुढील संख्या शोधा. 2, 6, 12, 20 प्रश्नचिन्ह. उत्तर 30. एका वस्तूवर 10% सूट दिल्यानंतर किंमत ₹900 आहे. मूळ किंमत किती? उत्तर ₹1000. कंसात 3 वर्ग कंस पूर्ण कंसाचा घन भागिले 3/4 याचे मूल्य किती? उत्तर 9. दोन संख्यांचे गुणोत्तर 5-7 आहे आणि त्यांची बेरीज 144 आहे. मोठी संख्या किती? उत्तर 84. रामाचे उत्पन्न श्यामपेक्षा 25% जास्त आहे. श्यामचे उत्पन्न रामापेक्षा किती टक्के कमी आहे? उत्तर 20%. एका चाकाने 5.5 किमी अंतर 500 फेऱ्यात पूर्ण केले. चाकाचा व्यास शोधा. उत्तर 3.5 मीटर. धन्यवाद.